ओके, तर बघा आपण लास्ट लेक्चरला एचओपीच्या रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट केली होती. ओके, तर त्याचं मेकॅनिझम जे आहे तर ते आपल्याला आता पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये, तर तो आपण बघणार आहे. बघा, तर मेकॅनिझम काय असतं, मेकॅनिझम मध्ये काय येतं रेस्पिरेशनच्या, तर आपली जी बघा ऍव्हरेज रेस्पिरेटरी रेट आहे इन हेल्दी ऍडल्ट. ओके, हेल्दी ऍडल्ट मध्ये तर ती किती आहे बघा, 12 to 15 ब्रीथ पर मिनिट. तर एवढीच काय आपले ऍव्हरेज आहे कशाचं, रेस्पिरेटरी रेटचं. आणि त्या रेट मध्ये बघा किती फेजेस असतात, 3 फेज असतात. फर्स्ट वन इज इन्स्पायरेशन, सेकंड वन इज एक्सपायरेशन अँड थर्ड वन इज अ पॉज. पॉज म्हणजे काय, तर ते थांबते. ओके, तर आपल्याला मेनली काय बघायचंय, इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन. बघा आपण मेकॅनिझम बघतो रेस्पिरेशनचं, तर त्या रेस्पिरेशन मध्ये काय, तर आपली जी रेस्पिरेटरी रेट असतं त्याचा ऍव्हरेज किती सांगितलंय, 12 to 15 ब्रीथ पर मिनिट इतके प्रत्येक मिनिटाला असतात. तर त्याच ही जी ब्रीथ आहे, सॉरी हे जे रेट आहे रेस्पिरेटरी रेट, तर त्याच्यामध्ये 3 फेजेस असतात. फर्स्ट वन इज इन्स्पायरेशन, सेकंड वन इज एक्सपायरेशन, थर्ड वन इज अ पॉज. ओके, तर फर्स्ट बघा इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशन म्हणजे काय, तर इनहेलेशन. त्याला आपण काय म्हणतो अजून, इनहेलेशन. सिम्पल वर्ड मध्ये इन्स्पायरेशन म्हणजेच काय, इनहेलेशन. तर बघा एक्सपान्शन ऑफ thoracic cavity occurs ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ इंट्राकोस्टल मसल. तर ते किती असतात, 11 पेअर्स मध्ये. बघा एक्सपान्शन ऑफ thoracic cavity याच्यामध्ये काय होतं, तर एक्सपान्शन होतं thoracic कॅव्हिटीचं कशामुळे, ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ इंटरकोस्टल मसल. हे इंटरकोस्टल मसल्स जे आहेत तर ते किती असतात, 11 पेअर्स असतात, म्हणजेच किती, 22. तर ते इंटरकोस्टल मसल्स जेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं, तर त्यावेळेस काय झालं असतं, एक्सपान्शन झालं असतं thoracic कॅव्हिटीचं. अँड द डायफ्रॅगम, when the diaphragm contract it flatten. ज्यावेळेस डायफ्रॅगम कॉन्ट्रॅक्ट होतं तर ते काय होतं, फ्लॅट होतं. which increases the vertical diameter of thoracic cavity. त्यावेळेस बघा काय होतं, जे डायमीटर आहे thoracic कॅव्हिटीचं तर ते काय होतं, इन्क्रीज होतं. कसं, व्हर्टिकली बरं का फक्त. त्याच्यानंतर वेन इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट दे इलिव्हेट द रिब्स. जे आपले रिब्स आहेत तर ते सुद्धा त्याच्यावर इफेक्ट होतो. कशाचा, इंटरकोस्टल मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात. ऍज अ रिझल्ट चेस्ट कॅव्हिटी इन्क्रीजेस. तर ते रिब्स पासून जी काही कॅव्हिटी आहे आता, चेस्ट कॅव्हिटी, तर ती काय होणार, इन्क्रीज होणार. अँटेरियरली अँड पोस्टेरियरली अँड ऑल्सो लॅटरली. इट एक्सपांड्स द लंग्स अँड प्रेशर इनसाइड द लंग डिक्रीजेस. तर त्यावेळेस काय होतं, एक्सपांड होतात लंग्स, पण त्यातलं जे प्रेशर असतं तर ते काय होतं, डिक्रीज होतं. ड्यू टू द प्रेशर डिफरन्स बिटवीन ऍटमॉस्फेरिक अँड द अल्व्हिओलाय द एअर फ्लो इन टू द लंग्स. तर त्यावेळेस काय झालं असतं, जे प्रेशर डिफरन्स आहे ऍटमॉस्फिअर मधला आणि ज्या लंग्स मध्ये अल्व्हिओलायज असतात आपल्या त्याच्यामधला, तर त्यावेळेस काय होतं, एअर फ्लो इन टू द लंग्स. त्यावेळेस लंग्स मध्ये एअर फ्लो होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, इनहेलेशन. ओके, आपण त्यावेळेस एअर काय केली असते, इनहेल केलेली असते, किंवा त्यालाच अजून सायंटिफिकली नेम काय, इन्स्पायरेशन. ओके, इन्स्पिरेशन. ऍट अ रेस्ट इन्स्पिरेशन लास्ट अबाउट 2 सेकंड. किती, आपण जेव्हा रेस्ट पोझिशनला असतो तर त्यावेळेस किती असतं, 2 सेकंड इतकंच हे काय, इन्स्पिरेशन. टोटल किती, आपण एका मिनिटातलं फक्त किती, 2 सेकंड जे असतात तर ते किती, इन्स्पिरेशन. सॉरी, 1 मिनिटातलं नाहीये. तर बघा एका मिनिटाला 12 ते 15 ब्रीथ्स होत असतात. तर त्यातल्या एक ब्रीथचं आपण बघतो हे सगळं, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन आणि पॉज, हे तिन्ही एका ब्रीथ मधले काय आहेत, तर ते फेजेस आहेत. तर त्यातला पहिला फेज जो आहे तो इन्स्पिरेशन, तो किती सेकंदाचा असतो, फक्त 2 सेकंड. ओके, त्याच्यानंतर बघा आपण बघितलं एक्सपायरेशन. एक्सपायरेशन म्हणजे काय, एक्झेलेशन. त्यावेळेस काय झालं, एक्झेल त्याला म्हणू शकतो आपण. तर बघा त्याचं काय झालं असतं, रिलॅक्सेशन ऑफ डायफ्रॅगम डिक्रीजेस द thoracic कॅव्हिटी व्हर्टिकली. ओके, जेव्हा रिलॅक्स झालेलं असतं डायफ्रॅगम, तेव्हा जी thoracic कॅव्हिटी आहे तर ती काय होते, डिक्रीज होते. अँड रिलॅक्सेशन ऑफ इंटरकोस्टल मसल्स. ओके, रिलॅक्सेशन होते इंटरकोस्टल मसल्स which decreases the thoracic cavity anteriorly. तर यावेळी आपण काय केलं असतं, एक्सेल करताना काय करतो आपण, आपली जी एअर आहे बॉडी मधली ते बाहेर सोडण्याचं काम त्यावेळेस होत असतं. मग त्यावेळेस काय होणार आहे, तर इंटरकोस्टल मसल्स काय झाले असतात, त्यावेळेस डिक्रीज झालेले असतात. आणि त्याच्यामुळे thoracic जी कॅव्हिटी आहे आपली, तर ती काय होते, डिक्रीज होते पोस्टेरियरली, लॅटरली. अँड इट डिक्रीजेस द लंग्स व्हॉल्यूम. जो काही लंगचा व्हॉल्यूम आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. ऍज अ रिझल्ट प्रेशर इनसाइड द लंग्स इन्क्रीजेस.
तर त्यावेळेस बघा आपण जे इनहेलेशन मध्ये बघितलं तर त्यावेळेस काय होत होतं, प्रेशर जे आहे तर ते काय होत होतं, डिक्रीज होत होतं टोटली. का तर जी काही साईज आहे ओके, तर ती काय होत होती, इन्क्रीज होत होती. पण इथे काय आहे, तर साईज काय होतीये, डिक्रीज होतीये. त्याच्यामुळे प्रेशर जे आहे लंग्स मधलं तर ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. Thus the air is expelled from it and which is known as expiration. आणि याला काय म्हटलं जातं, एक्सपायरेशन किंवा एक्झलेशन. ओके, आणि हे बघा किती सेकंदाचं असतं, तर हे ओनली 3 सेकंड्सचं असतं. देअर इज अ स्मॉल पॉज बिटवीन द टू रेस्पिरेशन. तर या दोन्हीच्या मध्ये काय असतं, स्मॉल पॉज असतो. म्हणजे सॉरी, या दोन्हीच्या नाही, जे आपण काउंट करतो एक ब्रीथ, सेकंड ब्रीथ, तर त्या दोन्हीच्या मध्ये काय असतं, पॉज असतो. त्याला पॉज आपण इथं म्हटलं जातं 2 रेस्पिरेशनच्या मध्ये. त्याच्यानंतर बघा एक्सचेंज ऑफ गॅसेस, हा पॉइंट काय बघा, हे आपल्याला बघायचं आहे. आता इन्स्पिरेशन एक्सपिरेशन तर बघितलं आपण, आता आपल्याला एक्सचेंज मध्ये नेमकं काय होत असतं, तर बघा काय एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये, एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस बघा 2 वेज दे असणं, इन द लंग्स अँड इन द टिश्यू. इन द लंग्स कसं आहे, तर ते एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणू शकतो, आणि इन द टिश्यू इंटरनल रेस्पिरेशन. बघा एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे तर ते काय, इट इज नथिंग बट एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द अल्व्हिओल ऑफ लंग्स अँड द ब्लड कॅपिलरीज. इथे काय होत असतं, तर जे गॅसेस आहेत तर त्यांचं एक्सचेंज होत असतं अल्व्हिओलाय जे लंग्स आहेत आणि ब्लड कॅपिलरीज मध्ये. ओके, इथं फक्त काय लक्षात ठेवायचं, गॅसेस जे आहेत तर ते एक्सचेंज होतात कुठून, अल्व्हिओलाय जे आहेत लंग्सच्या तिथून, आणि ब्लड कॅपिलरीज आहेत तिथून. तर ब्लड प्रेझेंट इन द पल्मनरी कॅपिलरीज टेक्स ऑक्सिजन फ्रॉम द अल्व्हिओलाय एअर्स. तर तिथे काय होत असतं, तर ब्लड जे प्रेझेंट आहे पल्मनरी कॅपिलरीज मध्ये, तर ते ऑक्सिजन इनटेक करतं कुणापासून, तर जे काही अल्व्हिओलाय एअर आहे, अल्व्हिओला मध्ये जो एअर आहे त्याच्यामध्ये जे ऑक्सिजन आहे तर ते इकडे येत असतं, अँड विच डिफ्युजेस द कार्बन डायऑक्साइड इनटू द अल्व्हिओलाय एअर. आता ही पल्मनरी कॅपिलरी काय करते, ऑक्सिजनचे इनटेक करते, आणि जे काही कार्बन डायऑक्साइड आहे तर ते डिफ्यूज त्या आपण बघितलं होतं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये, आपण बघितलं होतं कॅपिलरीज मधून काय होत असतं, तर गॅसेस जे आहेत तर ते काय होत असतात, डिफ्यूज होत असतात. तर ते बघा ऑक्सिजन जे आहे तर ते अल्व्हिओलाय एअरला, अल्व्हिओलायसला जातात. कुठले, जे कार्बन डायऑक्साइड आहे तर ते डिफ्यूज होतात, आणि जे ऑक्सिजन आहे तर ते ऑक्सिजन या अल्व्हिओलाय पासून या पल्मनरी कॅपिलरीजला मिळतं, आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि यालाच काय म्हटलं जातं, तर एक्सचेंज ऑफ गॅसेस. हे झालं एक्सटर्नल रेस्पिरेशन. त्याच्यानंतर सेकंड वन जे आहे तर ते काय बघा, इंटरनल रेस्पिरेशन. तर याच्यामध्ये काय होत असतं, एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड बिटवीन द systemic capillaries and tissue cell which is called as internal respiration. जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड आहे सिस्टमिक कॅपिलरीज मधला आणि टिश्यू सेल्स मधलं, त्याच्यामध्ये जेव्हा एक्सचेंज होतं तर त्याला काय म्हटलं जातं, इंटरनल रेस्पिरेशन. या प्रोसेस मध्ये बघा काय होतं, ऑक्सिजन इज टेकन बाय द टिश्यू सेल्स. ऑक्सिजन घेतलं जातं बाय द टिश्यू सेल्स पासून, आणि कार्बन डायऑक्साइड इज रिलीज्ड इनटू द ब्लड स्ट्रीम. कार्बन डायऑक्साइड त्या ब्लड स्ट्रीम मध्ये रिलीज केलं जातं. ऑक्सिजन इज टेकन बाय द टिश्यू सेलला सॉरी, हे ऑक्सिजन काय केलं जातं, तर प्रोव्हाइड केलं जातं टिश्यू सेल्सला, आणि कार्बन डायऑक्साइड जे आहे तर ते रिलीज्ड इनटू द ब्लड स्ट्रीम. जे ब्लड स्ट्रीम आहे तर ते इथं तिथे हे कार्बन डायऑक्साइड काय होत असतात, रिलीज होतं. त्याच्यानंतर बघा लास्ट पॉइंट आहे या चॅप्टर मधला काय, लंग्स व्हॉल्यूम अँड द लंग कॅपिलरीज सॉरी कॅपॅसिटीज. तर व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटीज याच्या थोडेफार काही डेफिनेशन्स आहेत, तर त्या डेफिनेशन्स फक्त राहिलेल्या आपल्या या चॅप्टर मधल्या. तर लंग व्हॉल्यूम अँड देअर कॅपॅसिटीज, त्याचे बघा डेफिनेशन. फर्स्ट वन काय, टायडल व्हॉल्यूम. तर टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, तर इट इज द अमाउंट ऑफ एअर पासिंग इन टू अँड आउट ऑफ द लंग्स ड्युरिंग द इच रेस्पिरेशन. बघा प्रत्येक रेस्पिरेशनच्या वेळेस जो जेवढा काही अमाऊंट एअरचा पास होतो इनटू अँड आउट ऑफ द लंग्स, तर त्याला काय म्हटलं जातं, टायडल व्हॉल्यूम. त्याचं बघा नॉर्मल रेंज जे आहे तर ते किती आहे, 500 ml. त्याच्यानंतर सेकंड वन आहे बघा, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. तर दिस इज द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट कॅन बी इनहेल्ड इनटू द लंग्स ड्युरिंग द मॅक्झिमल इन्स्पायरेशन. बघा हा काय एक्स्ट्रा व्हॉल्यूम जो एअरचा आहे तो जेव्हा इनहेल केला जातो लंग्स मध्ये, तर त्याला काय म्हणलं जातं, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याचं जे नॉर्मल व्हॉल्यूम आहे तर ते किती आहे, 3100 ml इन मेल.
आणि फिमेल मध्ये त्याची नॉर्मल रेंज काय आहे 1900 ml इन फिमेल. हे झालं इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. त्याच्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम काय आहे? दिस इज द लार्जेस्ट व्हॉल्यूम ऑफ एअर which can be expelled from the lungs during the maximal expiration. हे काय लार्जेस्ट व्हॉल्यूम आहे एअरचा आणि ते एक्सपेल होतं फ्रॉम द लंग्स मधून कधी ड्युरिंग द मॅक्झिमल एक्सपायरेशन. आणि जो नॉर्मल व्हॉल्यूम आहे व्हॅल्यू आहे त्याची तर ती किती 1200 ml इन मेल आणि 700 ml इन फिमेल. त्याच्यानंतर बघा फोर्थ जी डेफिनेशन आहे ती काय रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम बघा काय दिस इज द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स आफ्टर फोर्स्ड एक्सपायरेशन. तर हे काय आहे व्हॉल्यूम आहे एअरचा आणि तो रिमेन्स कुठे लंग्स मध्ये असतो आफ्टर द फोर्स्ड एक्सपायरेशन. आणि नॉर्मल व्हॉल्यूम जो आहे तो किती 1200 ml इन मेल अँड 1100 ml इन फिमेल. हे काय नॉर्मल व्हॉल्यूम आहे. त्याच्यानंतर बघा व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी काय this is the maximum volume of air which can be moved into and out of lungs. The maximum volume जो आहे एअरचा तो काय होतो मूव्ह होतो इनटू अँड आउट ऑफ लंग्स. तर त्यालाच फक्त व्हायटल कॅपॅसिटी म्हणलं जातं. आणि व्हायटल कॅपॅसिटी काय आपण म्हणू शकतो अजून सम ऑफ इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम टायडल एअर अँड एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. बघा व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय तर ह्याची सम म्हणजे काय तर इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम प्लस टायडल एअर प्लस एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम हे कशात येतं व्हायटल कॅपॅसिटी मध्ये. त्याच्यानंतर बघा नॉर्मल व्हॅल्यू जी आहे त्याची तर ती किती आहे बघा 4800 ml इन मेल अँड 3100 ml इन फिमेल. त्याच्यानंतर त्याचं लास्ट डेफिनेशन बघा टोटल लंग कॅपॅसिटी. तर टोटल लंग कॅपॅसिटी काय आहे तर ते सम ऑफ व्हायटल कॅपॅसिटी अँड द रेसिड्युअल व्हॉल्यूम. बघा इथं फक्त काय सम म्हणलं जाते कशाची फक्त व्हायटल कॅपॅसिटीची आणि रेसिड्युअल व्हॉल्यूमची. तर नॉर्मल व्हॅल्यू जी असते तर ती किती आहे बघा 6000 ml इन मेल अँड 4200 ml इन फिमेल. तर या डेफिनेशन ज्या आहेत तर त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक वेळेस या फायनल एक्झामला विचारल्या गेलेल्या आहेत त्यामुळे ह्या व्यवस्थित करा. हे लंग व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटी ज्या आहेत तर त्या तुमच्या तोंडपाठच असायला हव्या. ह्या आतापर्यंतच्या प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये यातल्या डेफिनेशन्स विचारल्या गेलेल्या आहेत. ओके बघा आजच्या लेक्चरला आपण काय फक्त बघितलं लास्ट पार्ट जो रेस्पिरेटरी सिस्टीम मधला होता तर तो बघितला फक्त. त्याच्यामध्ये आपण मेकॅनिझम बघितलं रेस्पिरेशनचं तर ते काय बघा जी ऍव्हरेज रेस्पिरेटरी रेट जी आहे तर ती हेल्दी ऍडल्ट मधली तर ती किती असते 12 to 15 ब्रीथ पर मिनिट. आणि जी त्या एका ह्याच्यामध्ये ब्रीथ मध्ये त्या रेस्पिरेशन मध्ये 3 फेजेस असतात. फर्स्ट वन इज इन्स्पिरेशन, सेकंड वन इज एक्सपिरेशन अँड लास्ट वन इज काय पॉज. तर इन्स्पिरेशन म्हणजे आपण अजून काय म्हणू शकतो त्याला इनहेलेशन म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये मेनली काय होत असतं तर एक्सपान्शन होतं थोरॅसिस कॅव्हिटीचं. इथलं जे प्रेशर आहे तर त्याच्यामध्ये मेनली चेंजेस असतात. तर याच्यातलं प्रेशर काय असतं कमी असतं ऍज कम्पेअर टू ऍटमॉस्फिअर या इन्स्पिरेशन मध्ये. ओके त्याच्यामध्ये इंटरकोस्टल मसल्सचं काय झालं असतं कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं. पण इथे चेस्ट कॅव्हिटी काय झाली असते इन्क्रीज झाली असते. आणि सेकंड वन जे बघितलं आपण एक्सपायरेशन तर हे टोटली अपोजिट असतं. याच्यामध्ये काय झालं असतं तर थोरॅसिस कॅव्हिटी जी आहे तर ती डिक्रीज झालेली असते. ओके आणि याच्यात जे इंटरकोस्टल मसल्स आहेत तर ते काय होतात त्यांचं रिलॅक्सेशन जे आहे ते डिक्रीज होतं. आणि याच्यामध्ये प्रेशर जे आहे तर ते इन्क्रीज झालेलं असतं. त्याच्यानंतर पॉज काय आहे बघा ते 2 रेस्पिरेशन मध्ये जो काही वेळ असतो तर त्याला काय म्हटलं जातं पॉज म्हटलं जातं. आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस तर कुठले गॅसेस एक्सचेंज होतात तर फर्स्ट वन इज इन द लंग्स. लंग्स मध्ये होतं आणि सेकंड वन इज इन द टिश्यू. इन द लंग्स त्याला काय म्हटलं जातं एक्सटर्नल रेस्पिरेशन अँड इन द टिश्यू त्याला इंटरनल रेस्पिरेशन. आता एक्सटर्नल रेस्पिरेशन काय आहे तर ते बघितलं तर बघा जे गॅसेस आहेत तर त्यांचं एक्सचेंज होत असतं कुठून ज्या अल्व्हिओलाई आहेत लंग्सच्या आणि ब्लड कॅपिलरी याच्यामध्ये एक्सचेंज होत असतं. कशाचं एक्सचेंज होतं तर ऑक्सिजन अँड द कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड हे लंग्सला दिलं म्हणजे अल्व्हिओलाई मध्ये ते ट्रान्सफर केलं जातं कुठून ब्लड कॅपिलरीज थ्रू डिफ्यूज केलं जातं. आणि जे ऑक्सिजन आहे तर ते ब्लड कॅपिलरीजला प्रोव्हाइड केलं जातं. याला काय म्हटलं जातं एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्याच्यानंतर सेकंड जे बघितलं आपण इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये काय
एक्सचेंज होतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं कुठून बिटवीन द सिस्टेमिक कॅपिलरीज अँड द टिश्यू सेल which is called as internal respiration. आणि ही जी प्रोसेस आहे तर ऑक्सिजन इज टेकन बाय द टिश्यू सेल मधून घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज केलं जातं ब्लड स्ट्रीम मध्ये. हे झालं इंटरनल रेस्पिरेशन. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघितल्या होत्या आपण, तर जसं की टायडल व्हॉल्यूम आणि त्याच्या नॉर्मल रेंज. तर ह्याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तयार होतात एमसीक्यूज चे. आणि यातल्या डेफिनेशन्स खूप वेळेस आतापर्यंत बऱ्याच वेळा ह्या विचारल्या गेलेल्या आहेत. टायडल व्हॉल्यूम, त्याच्यानंतर हे इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम असेल, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम, व्हायटल कॅपॅसिटी, हे सगळं जे आहे तर ते विचारलं गेलेलं आहे. आणि हे जे आहे टोटल लंग कॅपॅसिटी तर ते सुद्धा विचारलं होतं. तर हे तुम्ही नेक्स्ट लेक्चरला ओके रेस्पिरेटरी सिस्टीम मधले हे व्हॉल्यूम्स आहेत. ओके हे तुम्ही नेक्स्ट लेक्चरला सांगा. ठीक आहे. ओके कुणाला काही डाऊट? हा कुणाला काही डाऊट आहे का? ओके इथं आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम चॅप्टर संपलेला आहे. मॅम ओके वेट. हा येस. तुम्ही 7 चॅप्टरच्या पण नोट्स नाही त्या पाठवल्या. ओके 7 आणि या 8च्या मी आता पाठवते. 7च्या तुम्हाला आज रात्रीपर्यंत मिळतील. तो थोडा लेंथी चॅप्टर आहे. आणि व्यवस्थित टाकत चला कोणता. हे ग्रुपवर तुम्ही मेसेज करता ना मॅडम ह्याच्या नोट्स त्याच्या नोट्स, ते तुम्ही लेक्चर्स मध्ये बोलत चला. ओके काल कुणी मेसेज टाकला होता ते स्वतःच कन्फ्युज होते त्यांना कुठल्या नोट्स हव्यात त्या. बरोबर आहे. तर लेक्चर मध्ये विचारत चला तुम्हाला कुठल्या नोट्स हव्यात, तिथेच मग डाऊट क्लिअर होतो. तुम्ही काल किती वेळेस मेसेज केले? तर ते मेसेज करू नका, डायरेक्टली विचारत चला. ते ग्रुपवर कन्फ्युज होता तुमच्या तुम्हीच आणि परत खूप सारे मेसेज होतात त्याच्यावरती. बाकीचे पण फॅकल्टीज असतात, बाकीचे प्रिन्सिपल सर वगैरे असतात. तुम्हीच कन्फ्युज असल्यानंतर ते काय म्हणणार आहेत कोणता चॅप्टर चालू आहे कोणता झालाय, कोणत्या नोट्स मागताय तुम्ही. ओके तर व्यवस्थित जरी मेसेज टाकला तरी व्यवस्थित टाकत चला कोणत्या चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला हव्यात कोणत्या नाहीत. ओके तर तुम्हाला आता बघा का लिम्फॅटिक सिस्टीम पर्यंत सगळ्या नोट्स मिळालेत का? हो. येस मॅम. यस मॅम. तर लिम्फॅटिक सिस्टीम पर्यंत तुम्हाला सगळ्या मिळाले. तर आता राहिलेत कुठल्या फक्त कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आणि जे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. तर या दोन्हीच्या नोट्स राहिलेल्या आहेत तर ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी सेंड करते. का तोपर्यंत तुम्हाला पीपीटी शेअर केल्या तरी चालतील. पीपीटी सुद्धा सेम आहेत नोट्स सारख्या. करा मग मॅम पीपीटी. करा मॅम. ओके आय विल शेअर पीपीटीज ऑफ बोथ चॅप्टर्स. त्या तुम्ही लिहिल्या तरी चालतील, त्याचा स्टडी केला तरी चालेल, दोन्ही सेम आहेत. ओके देन गिव्ह मी अटेंडन्स रोल नंबर 1. रोल नंबर 1 absent 2. प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट मॅम. 4. रोल नंबर 4. Okay 5. प्रेझेंट मॅम. 6. प्रेझेंट मॅम. 7. प्रेझेंट मॅम. 8. 9. प्रेझेंट मॅम. 10. प्रेझेंट मॅम. 11. 12. Present. 13. Roll number 13. 14. 15. प्रेझेंट मॅम.
16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, 22, Present. 23, roll number 23, 24, roll number 24, 25, Yes, madam. 26, roll number 25, roll number 25, Yes, madam. 26, roll number 26, 27, 28, Present. 29, roll number 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, roll number 33, 34, 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, roll number 40, 41, Present, ma'am. 42, 43, Present, ma'am. 44, roll number 44, 45, Present, ma'am. 46, roll number 46, 47, roll number 47, 48, Present, ma'am. 49, roll number 49, 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, roll number 54, Present, ma'am. 55, 56, Present, ma'am. 57, roll number 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present, ma'am. 65, roll number 65, 66, Present. 67, Present. 68, Present, ma'am. okay. Absent number बघा. Roll number 1, 4, 13, 14, 23, 24, 26, 27, 29, 33, 34, 35, 40, 44, 46, 47, 49, 55, 65. कोण यातलं प्रेझेंट आहे? ओके.
ओके, तर आजच्या लेक्चरला शिकवल्यामध्ये कुणाला काही डाऊट? रेस्पिरेटरी सिस्टीम, ओके. मला सांगा केमिस्ट्री तुम्हाला कुठेपर्यंत नोट्स मिळालेत? एनीवन? केमिस्ट्री किती चॅप्टर पर्यंत नोट्स मिळालेले आहेत? 5 चॅप्टर मधला फर्स्ट पॉइंट. चॅप्टर मधला फर्स्ट पॉइंट. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल. ओके ओके. तर 5th चॅप्टर मधला आपल्या फर्स्ट पॉइंटचे नोट्स मिळालेत. ओके, तर 5th चॅप्टर कम्प्लीट होईल तर तेव्हा तुम्हाला 5th चॅप्टरच्या रिमेनिंग ज्या नोट्स आहेत तर त्या मी प्रोव्हाइड करेन. ओके, केमिस्ट्री तर झालं सॉल्व प्रॉब्लेम. राहिली एचपीचा फक्त किती ह्याचं राहिलेलं आहे तर तुम्हाला मी पीपीटी शेअर करते आणि नोट्स सुद्धा मिळून जातील. ओके, आता कुणाला काही विचारायचंय, काही प्रॉब्लेम? मग पीपीटी लिहिली तर चालेल का? हो चालेल, दोन्ही सेमच आहे. जे पीपीटी काही वेळेस फक्त नोट्स मध्ये एक्स्ट्रा ऍडिशनल पॉइंट्स असतात तर ते त्याच्यासाठी नोट्स देतोय आम्ही. समजते का? नोट्स आणि पीपीटी दोन्ही सेम आहेत, फक्त काही वेळेस काही ऍडिशनल पॉइंट्स असतात जास्त बेसिक तर ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण म्हणू शकतो तर ती त्याच्यामध्ये दिली जाते. ओके, अजून कुणाला काही डाऊट? मॅम मग केमिस्ट्रीचं पण तसं नसलं तर पीपीटीच आम्ही लिहितो की तुम्ही पाठवा. केमिस्ट्रीचं का? हो. ओके ठीक आहे, मी शेअर करते केमिस्ट्रीच्या पण. हॅलो. एक मिनिट राजश्रीमुळे. तर केमिस्ट्रीचं तुम्ही पीपीटी नका लिहूत कारण की त्याच्यामध्ये स्ट्रक्चर मी दिले नव्हते. तुम्हाला म्हणलं होतं नोट्स मध्ये मी स्ट्रक्चर देणार आहे तर ते स्ट्रक्चर साठी मी तुम्हाला नोट्स देते. तर आज उद्यामध्ये मी तुम्हाला ते देईन कम्प्लीट झाल्यानंतर चॅप्टर. ओके, नेक्स्ट लेक्चरला होईल आपला उद्या कम्प्लीट होईल केमिस्ट्रीच्या लेक्चरला आपला तो पॉइंट आहे तो लास्टचा राहिलेला आहे. तर उद्या मी तुम्हाला केमिस्ट्रीच्या 5th चॅप्टरच्या फुल नोट्स प्रोव्हाइड करते. तोपर्यंत तुम्ही HAPचं लिहा. ओके मॅम. हा, राजश्रीमुळे तुम्ही काय म्हणत होता? रोल नंबर 42. येस हा, बोला बोला, काय म्हणत होता तुम्ही? मॅम कॉलेजला आलं तर चालतंय ना, म्हणजे प्रॅक्टिकल ऑफलाईन आहेत ना? प्रॅक्टिकलला फक्त तुम्हाला परमिशन आहे 2 डोस झाले असतील तर. मग एकच झाला, एक नाही अजून. नाही, मग पूर्ण दोन्ही डोस झाल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही ह्याला मग practical बाकीच्या ऑनलाईन घेणार का तुम्ही? म्हणजे ऑनलाईन तुम्हाला मी घेतलंय ना already. मी तेच म्हणलंय. घेतायच पण नंतर नंतर तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये याल तेव्हा तुम्ही ते परफॉर्म करू शकता. हा मॅम चालेल. जे इलिजिबल आहेत फक्त त्यांना यायला परमिशन आहे कॉलेजमध्ये. हा. अजून कुणाला काही डाऊट? हॅलो मॅम. हा बोला. केमिस्ट्रीचे असाइनमेंट कधीपर्यंत सेंड करायचे? तुम्ही अजून सेंड नाहीत का केलं? नाही. 4th आज चॅप्टरच्या. करा. 4th चॅप्टरच्या मॅम. 4th चॅप्टरच्या का? ओके. हा, आधीचे complete सेंड करा केलेत 2 की. दिवसात. 2 दिवसात. हा ओके. ओके, बरं हा हे पण सांगा मला असाइनमेंट क्वेश्चन तुम्ही कुठपर्यंत तुम्हाला मिळालेत? चॅप्टर नंबर 4 पर्यंत मॅम केमिस्ट्रीच्या. केमिस्ट्री चॅप्टर नंबर 4. मॅम. 3rd राहिलेत का? ओके, आय विल सेंड. आणि ह्याच्या HAPच्या 4 पर्यंत.